कारमध्ये टायमिंगचं काम का करायची गरज असते आणि किंवा पीएमएस शेड्यूलनुसार म्हणजे गाडीचं 1 लाख रनिंग झाल्यानंतर गाडीमध्ये कोणती सर्व्हिस केली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपण का केल्या पाहिजेत आणि का गरजेचं आहे ते करणं, ह्या सगळ्या गोष्टी मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा मित्रांनो. आज आपण होंडा अमेज डिझेल कारवरती टायमिंगचं काम करतोय. जवळपास 2,22,000 रनिंग आहे गाडीचं. आतापर्यंत सरांनी टायमिंगचं काम केलं नव्हतं. तर मित्रांनो, टायमिंगचं काम वेळेत करणं का गरजेचं आहे, तर तुम्ही बघू शकता आम्ही अमेज गाडीचा टायमिंग ओव्हरऑल केलेला आहे पूर्ण. इथं कंडिशन बघू शकता. ह्याच्यामध्ये 3 चेन आहेत, म्हणजे 3 चेन मध्ये पॉवर ट्रान्समिट होते आणि इंजिन वर्किंग होतं. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता चेन लूज पडलेले आहेत. हे बघा, हे आता बॅलन्सरची किंवा ही ऑइल पंपची चेन आहे. ही चेन बघू शकता तुम्ही लूज पडलेली आहे. इथं पण बघू शकता जो वॉश पंप टू कॅम्पशाफ्टला जाणारा म्हणजे टॉर्क ट्रान्समिट करणारा जो चेन आहे, ही पण चेन लूज पडलेली आहे. ह्या कारणासाठी आपण चेन रिप्लेस करत असतो. तुम्ही बघू शकता आपण ही चेन ह्या ठिकाणी चेंज करणार आहे. तर हे पूर्ण किट येतं. टायमिंग चेन येतात, हे गाईड येतात, टेन्शनर येतात. हे ठराविक टाइम नंतर, ठराविक रनिंग नंतर ते काम करणं म्हणजे त्याचे लेंथ वाढते. त्याच्यामुळे इंजिन मध्ये पॉवर लॉसचा प्रॉब्लेम, पिकअप लॉस, ह्या सगळ्या गोष्टी येतात. त्यामुळे कसं आहे की वेळेत तुम्ही याची सर्व्हिस करून घ्या. म्हणजे 1 लाख किलोमीटर झाली की कोणती पण गाडी असू द्या, तुम्हाला टायमिंग ओव्हरऑल करून घ्यायची, म्हणजे डीप सर्व्हिस करून घ्यायची आहे. त्याच्याबरोबर इजार क्लिनिंग, क्लचची कंडिशन, ह्या सगळ्या गोष्टी पण चेक करायच्यात मित्रांनो. जेणेकरून तुमच्या कारमध्ये अनवॉन्टेड खर्च येणार नाहीत. म्हणजे गाडीची लाईफ इन्क्रीज होईल 1 लाख किलोमीटर पर्यंत आणि तुम्हाला चांगला अवरेज, पिकअप, ह्या सगळ्या गोष्टी किंवा इंजिनचा आवाज येत असेल तर तोही कमी होऊन जातो याच्यामध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि पेजला फॉलो करायला विसरू नका.